रावेर लोकसभा अंतर्गत पाळदी येथे अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाहणी केली। रावेर लोकसभा अंतर्गत मौजे पाळदी येथे अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे येथील केळी व पपई फळबागांचे नुकसान झालेले असून आज सदर नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणे याबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रत्नागिरीत अवकाळी पावसाळा सुरुवात झाली। समुद्रातील वातावरणीय बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। सागरी किनारपट्टी भागातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली। पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजित पवार गटात जाण्याबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक जण पक्षात प्रवेश करत आहे। त्यात जळगाव जिल्ह्याचे उदाहरण आहे। सौ चूहे खाके बिल्ली अभी हज को जा रही है, तशा पद्धतीत काम चाललं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच पीक विम्यामध्ये बँकांची चूक आढळल्यास त्यासाठी बँकच जबाबदार असेल। यात राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे 3.5 ते 4 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे। लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचा तब्बल 410 कोटी रुपयाचा निधी परस्पर वळवल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र चांगलीच आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक न्याय विभागासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील औचित्यपाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली। ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमर सिंग जाधव म्हणाले की भिवंडी गुन्हे शाखेला भिवंडीच्या औचित्यपाडा येथे या कारखान्याद्वारे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती। भिवंडी गुन्हे शाखा 2 ने छापे टाकून 30 लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत आणि या सर्व बनावट नोटांसह 6 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे। काल पहिल्याच पावसामध्ये ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष पडले। यातच रुनवाल नगर या ठिकाणी वृक्ष पडून एका 26 वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला। या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी व जी झाडे धोकादायक असतील त्यांना समूळ काढून टाकण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ बोरिवलीमध्ये पदयात्रा काढण्यात आली। भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी बँड संगीतासह देशभक्तीपर गीते गाऊन एक मार्च आयोजित करण्यात आला होता। ज्या रस्त्यावरून लोक चालत होते त्यावर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले होते। यावेळी भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पाकिस्तानी झेंडा फाडून फेकून दिला। भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात राहणाऱ्या अफसर अली शेख या तरुणाने आपल्या इंस्टाग्राम आयडी वरून स्टोरी ठेवून पाकिस्तानला सपोर्ट केला, त्यामुळे या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे। या तरुणाने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर चाहे जो हो जाए सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंगे असा स्टेटस ठेवल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे। अमरावती शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा होत असून या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती दौऱ्यावर येत आहे। यावेळी ठाकरे गटाच्या बंडखोर नेत्या प्रीती बंड यांनी ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन विधानसभा निवडणूक लढली होती, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी एका महिला शेतकऱ्याने आपल्या शेतीचे झालेले नुकसान पाहून आक्रोश केला आणि या तिच्या डोळ्यातले अश्रू अनावर झाले। पालकमंत्र्यांनी स्वतः महिलेला धीर देत तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। नागपूर विमानतळावर घेण्यात आली मॉक ड्रिल। सायरन वाजता सर्व कर्मचाऱ्यांना विमानतळाबाहेर नेण्यात आले। लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा अलर्टवर हल्ला झाल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत CISF कडून मार्गदर्शन।
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे ग्रामपंचायतीकडून 10 ते 12 दिवसातून पाणी पुरवठा केला जात आहे आणि तोही दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत गावातील राजू कुसळकर यांनी ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे त्या धरणाच्या चिखलात लोटांगण आंदोलन करून गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे। इगतपुरी कृषी विभागाकडून आज खरीप हंगाम पूर्वी शेतकरी कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली आहे। खरीप हंगामात इगतपुरी तालुक्यामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकाच्या संदर्भात त्याचबरोबर फळ लागवड संदर्भात अधिकाऱ्यांकडून विविध पथक तयार करण्यात आली आहेत। अधिकाऱ्यांना आणि कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे। पहलगाम हत्याकांडाच्या 15 दिवसानंतर भारताने पाकिस्तानातील 9 अतिरेकी ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्री हल्ले केले। याच वेळी पाकिस्तानी सीमेवरून भारतात येणारे विमान रोखण्यात आले। यामुळे भारतातील 250 प्रवाशांचे विमान पाकिस्तानी सीमेवरून परत गेले। हे भारतीय अझरबैजानमधील बाकू राजधानी अडकले आहे। त्यांना तेथील सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्याने हे भारतीय नागरिक हवालदिल झाले आहेत। भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवली आहे। भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं गारद केली। चीननं दिलेलं पाकिस्तानचे 2 J-F-17 आणि अमेरिकेच्या एका F-16 विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला। भारतानं 3 विमानांना पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे। F-16 विमान अमेरिकेने पाकिस्तानला दिले होते। भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे। थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले। त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय। कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटच्या आवाजाने इस्लामाबाद हादरून गेले। केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली आहे। पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला। अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे। भारत पाकिस्तान यांच्यामधील युद्धजन्य पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेटवर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। दिल्ली पोलिसांच्या गाड्यांची गस्त, असामाजिक तत्व, अनोळखी वस्तू दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे। पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरुद्ध आपल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला। रात्री उशिरा पाकिस्तानने जम्मू, पाठनकोट, उधमपूर, अखनूर, जैसलमेर, जालंधर, फिरोजपूर आणि पोखरणसह अनेक भारतीय भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले। मात्र आपल्या सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला आहे। पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमेरेषेवर असलेल्या 15 शहरांवर केलेला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला भारताच्या एअर डिफेन्सच्या सिस्टीमने यशस्वीरित्या परतवून लावलाय। 2 देशातील या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर दुसरीकडे राज्याची राजधानी मुंबईतील मच्छीमारांना भारतीय नौदलाकडून अतिशय महत्त्वपूर्ण सूचना देत खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे। बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 450 अंकांनी घसरले असल्याची माहिती समोर आली आहे। तर निफ्टी 145 अंकांनी खाली आली आहे। तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेने रुपया 30 पैशांनी खाली आला असून आता 85.88 प्रति डॉलर झाला असल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय वायुदलाने रात्रभर लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांना ड्रोन हल्ले करून अनेक भाग बेचिराख केले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे। पंजाबच्या चंदीगड परिसरात पाकिस्तानी सैन्याने 5 ड्रोन शिरले आहेत। त्यापूर्वी चंदीगडमध्ये सायरन वाजवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे। भारतीय नौदलाच्या INX विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉय या युद्धनौकांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला चढवला होता। तर भारताच्या वायुदलाने काल रात्रभर पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करून शत्रूला सोळो की पळो करून सोडले आहे। अशातच आता भारतीय लष्कराच्या पायदळाने आणि तोफखाना म्हणजेच आर्टिलरी फोर्सनेही मोठी कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवार रात्रीपासून जोरदार धुमचक्री सुरू आहे।
पाकिस्तानी सैन्याचे भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा मारा करून हवाई हल्ला केला होता। मात्र भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूला नेस्तनाबूत केले आहे। भारतीय सैन्य दलाने वायुदल, हवाई दल आणि पायदळ या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानात धूळ चारली आहे। त्यामुळे आता पाकिस्तान पुन्हा एकदा छुप्या पद्धतीने भारतावर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण पाकिस्तानने काही तासांपूर्वी अरबी समुद्रातील गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत। या मच्छीमारांना पाकिस्तानने जिवंत सोडले असले तरी भारतीय बोटी त्यांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रमाणे समुद्री मार्गाने लपून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।